आमदार रोहित पवार यांनी अक्कलकोट एमआयडीसी इथं घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची पाहणी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी 2 दिवसांपूर्वी घडलेल्या आगीच्या दुर्घटनेची संपूर्ण माहिती घेत पाहणी केली। सोलापुरात घडलेल्या या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला होता। त्यात एका 1.5 वर्षाच्या बाळाचा समावेश होता। या घटनेचा राज्यातून आणि देशातून शोक व्यक्त करण्यात आला होता। आमदार रोहित पवार सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेतली। तसंच घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला। येणाऱ्या विधानसभा अधिवेशन प्रसंगी सोलापुरातील अग्निशामक दलाचा मुद्दा आक्रमकपणे मांडून पीडित कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याशी बोलताना सोलापुरातील अग्निशामक दलाचं तांत्रिकदृष्ट्या नूतनीकरण करणं, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देणं, सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यासंदर्भात चर्चा केली। झालेल्या घटनेची चौकशी करून दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणीसुद्धा आमदार रोहित पवार यांनी यावेळी केली। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर UN बेरिया, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, सुनीता रोटे, सरफराज बागवान, प्रशांत बाबर, चंद्रकांत पवार यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।